असतील तर बाग सुंदर, गालातल्या गालात एक छोटंसं हसू असेल तर चेहरा सुंदर, आणि नाती मनापासून जपली तर आठवणी सुंदर. जगात कुणीच धुतल्या तांदळासारखं नाही, तरी प्रत्येक जण दुसऱ्याच्या बाबतीतली खिचडी शिजवण्यात व्यस्त असतो. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचं मोल कधी विसरू नका. बांधून नाही, जे सांधून ठेवतं ना ते खरं नातं, नाहीतर जगणं मातीमोल होऊन जातं. चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचं फार मोठं प्रतीक आहे. सुख वेचत चला, दुःख सहन करत चला, अश्रू पुसत चला, इतरांना हसवत चला. आयुष्य काय दोन घडीचा डाव आहे. हसा आणि हसवत चला, हेच आयुष्य आहे. काळजावरचे घाव आणि डोळ्यातील भाव ज्यांना कळतात त्याच नात्यांना खरा अर्थ असतो. बाकीची नाती म्हणजे केवळ माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझे असतात. जीवनात जर का शांती हवी असेल तर लोकांचं म्हणणं मनाला लावणं सोडून द्या. कधी नवऱ्यानं झुकावं, कधी बायकोनं झुकावं, एकमेकांच्या समजूतदारीतूनच प्रत्येक घर टिकावं. बायकोच्या कष्टाची दखल घेणारा तो नवरा आणि नवऱ्याच्या छोट्या छोट्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी ती बायको, हे गणित छान जमलं की भले भले संसार सुखी होतात. जीवन हा प्रवास आहे, स्पर्धा नव्हे, त्याचा आनंद घ्या. अनुभव माणसाला चुका करण्यापासून वाचवतो, पण अनुभव चुका करण्यातूनच येतो. कोणत्या वयात शिकावं आणि कोणत्या वयात कमवावं हे वय नाही, परिस्थिती ठरवते. प्रत्येकालाच आपल्या ज्ञानाचा गर्व असतो, पण आपल्याला गर्व झालाय याचं ज्ञान नसतं. अखंड यशानं जीवनाची एकच बाजू कळते, दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते. जर प्रयत्न मनापासून असतील तर नशिबालाही झुकावं लागतं. वेळ हसवते, वेळ रडवते, ती वेळच असते जी माणसाला सर्व काही शिकवते. आपल्या चुकीचं खापर दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठं चुकलं हे तपासून बघा. कदाचित आपलीच चूक आहे हे लक्षात येईल. आयुष्य खूप लहान आहे, प्रेमानं गोड बोलत राहा. धन दौलत कोण कोणाला देत नसतं, फक्त माणुसकी जपत राहा.